आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधात उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। उद्याच्या या बंदवर उद्धव ठाकरेंनी बंदची रूपरेषा सांगितली आहे। उद्याचा बंद हा राजकीय बंद नसून विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी असेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। उद्याच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद असेल। दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद असेल। यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। तर बंदचा फज्जा उडवण्याचा सरकारी यंत्रणांनी प्रयत्न करू नये असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला। बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे। जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं। आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्याच तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील। कडकडीत बंद असायला पाहिजे। मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। लोकल आणि बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का? हो, बंद ठेवायला पाहिजेत, कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही। हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंतीच करतोय जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे। म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका। कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे। काय म्हणाले ते ऐकूया। एकंदरीतच बंदवरती बोलत असताना पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या मते बहिणींची किंमत मतांसाठी असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे। माझ्यासाठी बहीण हे नातं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय। निर्ढावलेपणाने लाडकी बहीण ह्या योजनेच्या आम्ही विरोधात नाही, पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका। बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय। शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे।